पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हनुमंत खडी परिसरात असलेली सुमारे 400 सागवानाची झाडं पेटवण्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे शेतकरी जयसिंग पाटील यांचा 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार पाटील यांनी केली आहे। याबाबत महसूल विभागानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय। पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या हनुमंतवाडी परिसरातील शेतामध्ये जयसिंग पाटील यांच्या मालकीची 400 सागवानाची झाडं आहेत। 4 एकर क्षेत्र पडीक राखून त्यांनी ही झाडं वाढवली आहेत। या झाडांचं वय सुमारे 13 वर्ष असून शेजाऱ्यांकडून पाणी विकत घेऊन त्यांनी ही झाडं जगवली आहेत। 2 दिवसांपूर्वी शेजारच्या एका हिस्सेदारानं आपली झाडं पेटवून दिल्याचं पाटील यांना कळालं। त्यावर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सर्व सागवानाची झाडं पेटवून दिल्याचं त्यांना आढळलं। या आगीत शेतामधील वाळलेलं गवत जळून गेलं असून त्याचबरोबर झाडंही जळाली आहेत। त्यामुळे पाटील यांचं सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार जयसिंग पाटील यांनी केली आहे। त्या झाडांना 13 वर्षे झाली आणि ही सर्व झाडे नंतर मला कळलं की बाबा हे तुमचं कोणीतरी पेटवलेलं आहे आणि तो पेटवणाऱ्या माणसाचं नाव पण मला कळलेलं आहे की बाबासो दत्तू पाटील राहणार जाखले। त्याने त्यांचं काहीतरी पेटवत असताना माझी सगळी झाडं पेटलेली आहेत आणि त्यामुळं माझं जवळजवळ 50-60 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे। तर त्याची चौकशी होऊन मला त्याची नुकसान भरपाई योग्य प्रमाणात मिळावी आणि सदर कामी मी कालच की तलाट्याला आणून त्याचा पंचनामा केलेला आहे आणि त्याप्रमाणे ही आमचं सगळं परिस्थिती असून आम्हाला फार मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान महसूल विभागाकडे तक्रार केल्यानंतर महसूल विभागानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। अशा पद्धतीनं 13 वर्ष वाढवलेली झाडं भावकीतीलच एकानं पेटवून दिल्यानं पाटील यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलंय।